श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आत्ताच मी कामावरून आले आणि आत्ता जस्ट फ्रेश झाले आणि म्हटलं ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया. तर मंडळी, आल्या आता मस्तपैकी मी गरम गरम चहा पिणार आहे, कारण दिवसभर आज एवढा बिझी गेला दिवस आणि मला खरोखर चहाची गरज आहे. तसं मी जास्त चहा पियत नाही, म्हणजे काहीतरी डिप करण्यासाठी असेल तर त्याच्यासाठी मी चहा घेते, पण ज्यावेळी मी खूप थकलेली असते त्यावेळी मी थोडा तरी चहा घेते. त्यामुळे आता मस्तपैकी गरम गरम चहा करूया आपण. साथ दिलाय, तिरुपतीला गेलेले ना मावशे? हो, आले काल रात्री मे बी आले. ह्यांचा हे आला रिलीवर आज पोचणार आहे. मी फोन केला होता दुपारी, तर आता पोचेल म्हणून सांगते. परत ह्यांना तिथून सुटायला गाडी पाहिजे ना. हां 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 चहा करते तर खूपच धुमाकूळ घातलेला, अर्थच नव्हता त्याला. चहा रेडी झालाय आणि आता पिऊया मस्तपैकी. मामाने दुपारी जेवले का? हो. ओ चिंटू, इकडे पाऊस पडला. नाही तसं जास्त नाही. मागेलेला वाराच खूप येतो, एकदम असं सगळं उपकेंद्रातलं सगळं उडायला लागलं खिडकीतून आल्या वारा. तर मंडळी, आता देवाला दिवा वगैरे लावून झालाय आणि टाइम झालाय एवढा 7:45 वाजत आले आणि आई आता इथे केळीचे कापा करतायत. काल माकडांनी आमचा घड जो पाडून घातला, आता आमच्याकडे थोडी दिवस केळ्याच्या रेसिपी आम्ही सुरू करणार आहोत. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आम्ही केळ्याच्या रेसिपींची सिरीज सुरू करायची का नाही. मग आम्ही दाखवणार तुम्हाला केळ्यापासून वेगवेगळे पदार्थ. ॲक्च्युली हा घड मिस्टर येणार म्हणून आईने ठेवलेला, पण माकडांच्या काही मनात नव्हतं, त्यांनी घातला पाडून. तर आता आम्ही ती केळी छान भाजणार आहोत, मस्तपैकी फ्राय करणार. आणि सध्या श्रावण चालू आहे, त्यामुळे ज्यांना फ्रायचे फिश वगैरे आवडतात त्यांनी आता खायचं नाही, त्यांनी असलंच खायचं. मला तर आवडत नाही, मी काय मासेच खात नाही, पण त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय नाही. तर असे केळ्याचे जाडसरच करायचे नाही, जाडसर कापा काढून आणि पाण्यात घालायचे, नाही तर ती काळी पडतात, लगेच कलर चेंज होतो जरा त्यांचा. कोळी आहोत ना, माकडाने ती परिपक्व गावच्या घरी घातल्याने खाते. मंदा मावशीने सांगितलं होतं की आता केळ्याची भाजी करा, केळ्याची कापा करा. भाजी मस्त जाते ती, कारण कोळी आहोत ना, कोवळ्या केळ्यांची भाजी बरी जाते. मंदा मावशींनी सुचवलं आणि आम्ही आजच फ्राय करायला घेतलेले आहेत. मावशीने आम्हाला छान सजेशन दिलेलं आहे. आणि आई, मावशी सांगत होते, म्हणजे तुमचा मोबाईल कधी माकडांनी नेलेला ना? एकदा नेलेलं तिकडे जुन्या घराकडे होतो ना. हां हां बस आली इतके ना, हो हो. खूप जातं ते नाही. ती जुन्या घराकडे असताना एकदा खुर्चीवर बसून घेऊन गेलेले, चार्जिंगला लावलेलं ना बाहेर. घरातलं प्लग खराब झालेलं म्हणून बाहेर लावलेलं. तर बारके ह्याचे माकड असतात ते केलदे, ते तांबड्या तोंडाचे असतात ते, त्यांच्याने घेऊन गेले ते. मोबाईल काढून घेऊन गेले म्हणजे असं कशात होता असं? मोबाईल चार्जिंगला लावले तो सोडले नाही वाटता, तो इलो ते घेऊनच गेले. आणि मग फोन इलो ना कोणाचा तरी, तर रिंग जावं लागले. कोणाचा फोन इलो म्हणा, इलो मी रिंग जाता वरती. म्हणजे ते कुठे घेऊन गेलेले? कुठे रिंग जातं ते माकाच कळंग ना पहिली, कुठे रिंग जाता म्हटला. मोठं सायलं होतं ना दारात, ते सायल्यावर वरती हेल्याने मोबाईल आणि ते वरती सायल्यावर रिंग जाता. बघली तर हातात मोबाईल, त्याच्या नवीन होतं त्यावेळी मोबाईल माझं, म्हणजे 15 दिवस झालेले मोबाईल आणले. छोटा होता कीपॅड? नाही हो, मोठं वालं 10,000चं मोबाईल हातात धरून घेऊन गेले वरती. ह्यांनी पहिल्यांदा घेतलेला तुम्हाला तो वाला?
आणि नंतर काय मग आम्ही म्हटलं आता काय खालती पडलो तर गेलोच. नंतर ना ह्या होतं फोन मामीचो, त्या छोट्या फोनवरसून रिंग केलो, रिंग करीत राहिलो, एकसारखी रिंग करीत राहिलो ना, तर हायब्रेशन झाला ना त्याच्या हाती, व्हायब्रेट वर. त्याने ह्या केलं, ते सायल्यावरसून दुसऱ्या आंब्याच्या झाडावर गेलो. आणि मामन ह्या होती तेव्हा होळी पौर्णिमा होती ना, त्यामुळे देव येतले म्हणून आम्ही सगळे रस्तो ह्या केलेले, स्वच्छ केलं ना. ते सगळे ना ह्या असतात ना आंब्याचे पानं असतं, त्याची खूप अशी रास केलेली होती ना. मग काय ते ह्याच म्हणावा देवाचा की आमचे कष्टाचे पैसे होते, त्यांनी तो वरसून मोबाईल टाकले ना, तो त्याच्यात पडला, म्हणजे हायब्रिड झाला ना त्याच्या हातात. एकसारखी आम्ही रिंग करीतच राहिलो ना, म्हणजे घाबरणार आणि सोडणार, नाहीतर कुठे घेऊन गेलं तो तरी कळताना ना म्हणून. मग त्यांनी ते हातातलं आंब्यावर गेलो आणि हातातलं सोडलं. इकडे एकदम मोठं दगड हात आता असा तो ते दगडात पडाल ना तो मोबाईल, ते पानांची रास केली ना सगळं कचरो मारून, बरोबर त्याच्यात तो पडलो मोबाईल टाकले. मोबाईलला काय नाही जाऊ मध्ये. तर असे माकडांचे इन्सिडन्स भरपूर आहेत फनी. तर आणि इथे आपले कापं पण आता रेडी झालेली आहेत, तर आता ती आपण फ्राय करूया, मीठ लावून ठेवूया नाही. आता इथे आम्ही कापा करणार आहोत, तर याला आईने मसाला, मीठ आणि हळद लावून घेत आहेत आई. आणि मग फ्राय करूया ना, भाजूया. हो भाजूया ना. तर या सगळ्याला मस्तपैकी मीठ वगैरे छान लावून घ्यायचं सगळ्यांना एकजीव. सगळ्या कापांना मसाला, मीठ, हळद लावून झालेली आहे. आणि ते आपला रवा पण रेडी झाला. रव्यामध्ये काय घातलं आहेत काय तुम्ही? जरासं मीठ आणि जराशी हळद घातली. ओके. तर रव्यामध्ये पण मीठ आणि हळद आईने जरासं, जास्त नाही, जराशी घातलेली चवीसाठी. आणि आता आपण कापा फ्राय करणार आहोत. 1 बाय 1 सगळे रवा लावायचा आणि मस्तपैकी तव्यावर ठेवायचे. हे बेसन लावून पण भाजतात, बेसन पण बरे लागतात. आम्ही कटलेट केलेले ते केळ्याचे, ते पण आमचे छान झाले होते. आज असला वारा सुटलेला बापरे, मागेली सगळं प्रिंटरवरचं आमचं हे होतं, कवर बिवर सगळं उडून गेलं अचानक. माझे कागद सगळे टेबलवरचे ते मागेले वारच असतं. तरी नेटवर्क आज बरं होतं. मी एक आयुष्यमान कार्ड काढत होते, ते एकाचं झालं, मग दुसऱ्याला बोलवलं, ते पण झालं, 2 काढले. नेटवर्क नसलं तर मग प्रॉब्लेम होतो ना, बोलवून फुकट जातं ना त्यांचं. तर अशी सगळी आता, आणि तेल नंतर टाकणार नाही, गॅस लो ना. सगळी कापा आहेत ती मंडळी अशी आपण करून घेऊया. रवा लावून घेऊया सगळ्यांना. मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलाय ना. निरफणसाची, केळ्याची कापा, म्हणजे फार क्वचित लोक असतील की ज्यांना कापा हा प्रकार आवडत नाही. आमची एक आशाताई आहे ना, त्यांच्या मुलीला बटाट्याचे कापा आवडत नाही, आणि त्या सांगत होत्या की कापाच खायला बघत. मी म्हटलं बाई आश्चर्य आहे, नाही तर जो नाही तो खातो. तुमचं प्रथमेश बटाट्याची भाजी वगैरे खात नाही, पण कापा आवडीने खातो. ती सांगते भाजी खाते पण कापच खायला बघत नाही. छान अजून भाजू दे मस्तपैकी खरपूस होईपर्यंत. मी भांडी लावून घेत होतो. हो, अजून म्हणजे थोडी पेंडिंग आहेत, त्यांना पण करून घेऊया पटपट. पेस्ट करूया नंतर.
बॅच आहे ती आता आमची रेडी झालेली आहे. आता ही सेकंड बॅच जी आहे ती तव्यामध्ये जाणार आहे. भाकरी भाजी ना ही. हो. तुम्ही खाणार ना? दुपारी काय खाल्ला? दुपारी मामांचा उपवास होतो ना, भात खाल्ला ना? सोमवार. हम्म. चवळ्यांची आमटी केली, भेंडीची भाजी केली, हम्म. चपाती भाजली, हम्म. तर ती घालूया ना. भात जेवलात ना? मी पण भातच जेवून आले मावशींकडे. भाकरी माझी तशी झाली परत. मावशी म्हणाले घेऊन जा तू भाकरी. हां. मावशीने पिठी केलेली गरम गरम आणि मेथीची भाजी होती. आता जाणार परवा बाबूकडे. मावशांनी काय काय आणलंय बाबूला, खेळणी, बंदुकीच 3 आणल्या आहेत आणि नंतर ABCDची अशी खेळणी असतात बघा ती. मावशी म्हणतात दुसरं तरी आणायचं, बंदुकीच 3 उचलून आणले. त्यांनी मिळतं ते सगळं घेतलं ना. असं बंदुकी भारी आहेत, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. होय होय. आणि हे ABCDचे ते लावतात ना, असं सगळं ते काय काय आणलेलं आहे. आणि बाबूने मावशींना काय निरोप दिला, आई बुधवारी मला सुट्टी असणार, बाबांनी काय दिलं आणलंय ते सगळं घेऊनच येतो. आणि असं सांगतो मला आठवण येते म्हणून ना. विचारा आता जाणार बुधवारी मावशी. रोज संपलं, अजून थोडं तयार करूया ना. आजची डिश जी आम्ही बनवतोय ती मंदा मावशी आणि पुष्पा मावशींसाठी डेडिकेट आहे. ती बिचारी मुंबईत राहतात ना, त्यांना ते आठवण येते सगळी अशी गावाकडच्या जेवणाची. मावशी आम्ही तुमची आठवण काढतोय. आता तुम्ही दोघी जणी लवकर या, मग आपण एक छान व्लॉग करूया आणि मस्तपैकी जेवण करूया. आणि व्लॉगला नाव पण मी छान देणार असं, आईंच्या मैत्रिणी सगळ्या आल्या म्हणून. ते का पण माझ्यावर असे रानभाजी बी आवडतं, पण ते आता कायमची मुंबईत असल्यामुळे तिकडे. आणि तरी मावशी घेतात बऱ्यापैकी. मग किती महाग असतं ना तरी पण. हो. हळदीचे खोलेत मावशी सांगत 20 रुपयाला किती ते 20 ना 50 रुपयाचे 8 आणलेले. बापरे. 50 रुपयाचे 8 पानं हळदीची. आणि आमच्याकडे बघ कितकी तरी असत तर का हळदीचं. आणि आम्ही काही झालं तरी तोडून आणलं घातलं. हळदीची पानं 50 रुपयाचे 8 आणलेलं मला सांगा. कसं असतं ना, आपल्या जवळ असतं तेव्हा आपल्याला त्याची व्हॅल्यू समजत नाही ना. पण आपण जेव्हा शहरात जातो तेव्हा बघा असं त्याच गोष्टींना आपल्याला किती पैसे द्यावे लागतात असं. आपण आता गावामध्ये राहणारे लोक असतात त्यांना आपल्याला काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं, कारण ते आपल्याला मिळतं ना इझिली. पण शहरामध्ये लोक बिचारी त्याच गोष्टींसाठी किती स्ट्रगल करतात. 50 रुपयाला 8 पानं म्हणजे काय झालं, काय पातोळ्या करून खाणार आहोत. तर आता ही दुसरी उरलेली कापा आहेत ती सगळी भाजून घेऊया मस्तपैकी. आणि आमच्याकडे भेंडीची भाजी आहे आणि आता मस्तपैकी भाकरी भाजणार गरम गरम ते खाणार. त्यांचा फोन येतोय तर त्यांचा फोन आता रिसीव्ह करूया. कापा जे आहेत ते आता इथे रेडी झालेले आहेत. आम्ही 2 कडे त्या लावल्या होत्या. इथे आईने अशा छान काढल्या आहेत आणि इथे आम्ही एक आमच्या छोट्याशा व्हिडिओसाठी लावत होतो कापा. तर असे कापा तयार झालेले आहेत. तर मंदा मावशी तुमच्यासाठी. मावशींनी आजची रेसिपी मावशींनी मला आयडिया दिली होती की माकडांनी नुकसान केलं तरी पण आमच्याकडे केळी होती आणि आता त्याच्यातून आम्ही काहीतरी चांगलं करायचं ठरवलं. मग मावशींनी रेसिपी दिली की तुम्ही कापं करा, तुम्ही भाजी करा आणि ती दाखवा, तुमचा एक चांगला व्हिडिओ होईल. आणि खरोखर ही आयडिया आम्हाला मिळाली. तर आता आम्ही जेवून घेतो. हुशार आहे. किती सुनेचे लाड होत आहे. वॉच ठेव त्याच्यावर. बाहेर गेल्यावर त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवायचं. आणि ह्यांनी जर काढा फेकला, दारू कशी पितात ना लोक आई, म्हणजे माहीत असतं की ते हानिकारक आहे तरी पण.
आणि मग कडू आहे, मग कडू असलं तरी कशी पितात काय कळत नाही. आता डायबिटीस असेल तर हे कारल्याचा ज्यूस पिया म्हटलं तर कंटाळा करतात. आणि तीच लोक ड्रिंकर सुद्धा आहेत, जे ड्रिंक पण करतात अशी. मग ते कसं जमतं काय कळत नाही. ती कडू असेल तर कशी पितात. 10 वाजत आले. भेंडीची भाजी बरी झालेली ना आई, गावठी होती ना ती. सगळ्यांनी ना सिरियल मध्ये ऍक्टिंग बरी केली ना आई. आता हे आल्यावर हे आमचं बंद होणार आहे सिरियल. मग आम्ही एकदम नंतर एपिसोड बघायचे. मिस्टर आल्यानंतर रिमोटचा ताबा त्यांच्याकडे. मंडळी मी ना सकाळी माझ्या कामावर जायची तयारी करत होते आणि तेव्हा मी जस्ट असं इंस्टाग्राम बघत होते आणि त्यावेळी ना एक सुंदर रील मला दिसली होती. आणि त्या रीलमध्ये ना त्यांनी असं खूप छान सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला गणपती घ्यायचा असतो तेव्हा आपण गणपतीच्या कार्यशाळेमध्ये जातो आणि तेव्हा तिथे असंख्य गणपती असतात. काही गणपतींचे डोळे छान असतात, ते आपल्याला आवडतात. काही जणांचं धोतर छान असतं, काहींनी छान असा फेटा बांधलेला असतो. असे खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा असतात त्या कार्यशाळेमध्ये. पण असा एक पॉईंट येतो की जिथे जाऊन आपली पावले 2 मिनिटासाठी अशी स्तब्ध होतात. आपण त्या बाप्पाला बघतो आणि आपण म्हणतो की हाच माझा तो बाप्पा आहे. असा तो एक क्षण असतो. आणि बरं, तुम्हाला जो बाप्पा आवडेल तो मला आवडेल असं काही नाही, पण तो जो क्षण असतो ना, जेव्हा आपण तिथे थांबतो आणि आपल्या मनाला असं वाटतं की हाच माझा बाप्पा आहे ज्याला मी घरी घेऊन जाणार आहे. तर ह्याचा सगळ्याचा जर विचार केला तर आपण बाप्पाला नाही तर बाप्पा आपल्याला चॉईस करतो असा त्याचा अर्थ होत असेल, असं त्यांनी छान त्या रीलमध्ये असं सांगितलं होतं. आता मला नीट आठवत नाही, पण त्याच्या मागचा जो त्यांचा भाव होता ना तो खरोखर खूप छान होता. तर आता लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे. तुम्हा सगळ्यांना ॲडव्हान्समध्येच गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गणेश चतुर्थीमध्ये सुद्धा माझे व्लॉग असेच बघत राहा. आणि तुम्ही सगळ्यांनी व्लॉग पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.